अनंत फाउंडेशन एक हात मदतीचा या ब्रीदवाक्याखाली गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम राबवताना अनंत फाउंडेशन नेहमीच दिसून येतात। असाच एक आगळा सामाजिक उपक्रम हा अनंत फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत एक घास मदतीचा या माध्यमातून गरजू विद्यार्थी व वृद्धांना अन्नदानाचा एक परोपकारी उपक्रम बदलापूर शहरात राबवण्यात आला। यावेळी अनंत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सत्कर्म आश्रममध्ये लहान मुलांना पावभाजी भरवत तसेच प्रगती अंध विद्यालयासोबत देखील हा उपक्रम साजरा करण्यात आला। यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी अनंत फाउंडेशनच्या मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद। प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता घेणाऱ्याचे हात घ्यावे। खरं तर आनंद फाउंडेशन तर्फे आपण पाहिलं तर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम जे आहे ते मोठ्या संख्येने पाहायला मिळतंय। आणि आज याच दिनाचे औचित्य साधत प्रामुख्याने पाहिलं तर प्रगती अंध विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना, चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटपचा कार्यक्रम जो आहे तो पार पडण्यात आलेला। आपल्याबरोबर स्वतः मेहरा मॅडम असणार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅम, काय सांगाल? मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं आणि त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद देण्याचं कार्य आपण करतो, काय भावना असते? नक्कीच लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असतो तो आपला आनंद द्विगुणित करत असतात ती मुलं। आणि त्यांना जेव्हा आपण जेवण देतो, म्हणजे एक प्रकारे त्यांना भरवण्याचं काम करतो, तो एक आनंद फार वेगळा आहे। कारण या घडीला इथे अंध विद्यालयामध्ये म्हणा किंवा कोणत्याही आश्रम मध्ये त्यांचे आई वडील त्यांच्या घरी असतात आणि इथे आम्ही आईच्या रूपाने किंवा वडिलांच्या रूपाने आम्ही इथे आलेलो असतो। त्यामुळे त्यांना ते देताना आम्हालाही आनंद होतो आणि त्या मुलांना पण आनंद होतो। तर आमची जी अनंत फाउंडेशन आहे, अंबरनाथ मध्ये आमची संस्था आहे, गेल्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही सातत्याने असे विविध असे कार्यक्रम घेत असतो। आमच्या अनंत फाउंडेशनचे संस्थापक नितीन घोक्षे आहेत, अध्यक्ष आमचे अनिकेत घोक्षे आहेत आणि आमची संपूर्ण टीम, खजिनदार आमचे राजेश गायकवाड आहेत, उपाध्यक्ष प्रभा सोनावणे आणि संपूर्ण आमची जी टीम आहे ते आम्ही या अनंत फाउंडेशनच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम घेत असतो। तर आज आम्हाला आमच्या या कार्यक्रमाचा मेन म्हणजे आमचा जो हे आहे दाता, देण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे आमचे राहुल पगारे। ते म्हणतात ना, पडद्यामागचा हिरो आहे आमचा तो। तर ते पडद्यामागचा हिरो कुठेतरी कोणी ना कोणीतरी पुढाकार घ्यायचा असतो, मग असा पुढाकार ते राहुल पगारेने आज घेतला। आज असं काही विशेष असं कारण नाहीये की काहीतरी कारण आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। आमची टीम अशी, आमच्या मनात आलं की लगेच आम्ही निघतो, काहीतरी कार्यक्रम घेऊन मोकळे होतो, काहीतरी म्हणजे चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतो। आज जवळजवळ आम्ही 7 ते 8 ठिकाणी हा पावभाजी, हा नाश्त्याचा प्रोग्राम किंवा जेवणाचा प्रोग्राम आम्ही देत आहोत। हे आमचं 2-3 ठिकाण आहे, अजून दुसरीकडे आमची काही टीम गेलेली आहे। तर अनंत फाउंडेशन हे सातत्याने काम करत आहे, विविध गोष्टी आम्ही करत असतो। म्हणजे आमच्या संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण, कोणत्या शाळेमध्ये काही आवश्यकता भासली तर त्या शाळेमध्ये जाऊन आम्ही त्यांना काही अडचण असेल ती अडचण सोडवण्याचं आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आमचं अनंत फाउंडेशन करत असतं। तर याच्यातून आणि आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी दिलंय असं काही आम्हाला दाखवायचं नाहीये, पण आम्ही हे आमचं काम करत राहणार आहोत। आज नाही, उद्या नाही, सातत्याने आम्ही करत राहणार, त्याबद्दल काही शंका नाही। हे आमचे संस्थापक आहेत, 2 शब्द बोलतील। सर, काय सांगाल? फाउंडेशनचं काम एकंदरीत कशा प्रकारे चालतं आणि आज जो एक सामाजिक उपक्रम आपण राबवलाय त्याबद्दल काय सांगाल? पहिले तर माझा सर्वांना नमस्कार। आणि प्रगती विद्यालयामध्ये आल्यामध्ये हा तर खूप आनंदाचा क्षण आहे। मी या विद्यालयामध्ये आलोय, भेट दिलेली आहे आणि सातत्याने आम्ही प्रोग्राम आमचे चालूच असतात। आणि आनंद फाउंडेशन गेले आम्ही, जे मॅडम बोलले की 7-8 वर्ष आम्ही जे काम करतोय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माध्यम म्हणजे असं काही नाही की दाखवायचंय, हे सगळं पडद्यामागचे हिरो जे बोलले तर पडद्यामागेच काम करायला पाहिजे। पण आम्ही हा उद्देश जो दाखवतोय की अजून सामाजिक मध्ये जे काय गरज आहे, की सामाजिक क्षेत्रामध्ये अजून गरज आहे की लोकांपर्यंत पोहोचणं, कुठल्या पद्धतीने पोहोचायचं। फक्त अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहेच, अन्नदान करायचं, पण गरजू ज्या गोष्टी लागतात त्या गरजू वस्तू, शाळेय वस्तू आहेत, सामाजिक मध्ये काही लोकांना अडचणी आहेत, मग त्या दूर करण्यासाठी हे तुम्ही जे न्यूज चॅनलचे मी खरोखर आभार मानतो की आम्हाला तुमच्यापासून आज समाजामध्ये तुम्ही पोहोचायचं काम करताय। आणि जे लोक आम्हाला बघतील तर त्याने आम्हाला आमच्या संस्थेला जॉईन होऊन हे पुण्याचं काम करावं, बस एवढं माझी एक इच्छा आहे।
आणि जसं आपण बोलतो आमच्या अनंत फाउंडेशन एक हात मदतीचा तसंच एक घास प्रेमाचा आज हा उपक्रम आम्ही लाभवतोय. आज इथून पुढे लाभत राहू. आज फक्त एक अंबरनाथ तालुक्यापुरतं नाही तर कल्याण ठाणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये असं काम करायचं. त्यामुळे तुम्ही आम्हाला जे सहकार्य देता लाख बोलायचे त्याबद्दल माझं खरंच धन्यवाद. नक्कीच. खरं तर या फाउंडेशनचं ब्रीदवाक्यच म्हणता येईल की एक हात मदतीचा आणि त्याच अनुषंगाने ते सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवत असतात. सध्या मी प्रगती अंध विद्या मंदिरात आणि या ठिकाणी ज्या मॅडम आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात. आस्था मॅम आहेत. खरं तर त्यांचा मोठा वाटा असतो या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं असेल, त्यांची काळजी घेणं असेल, संपूर्ण टीम असते ऍक्च्युली त्यांची. मॅम काय सांगाल, ही चिमुकली आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जी ऊर्जा असते ती आपल्या चेहऱ्यावरती कधी येऊ शकत नाही, कारण इतके ते गोंडस आणि इतके छान पद्धतीने तुम्ही सांभाळतात. काय सांगाल नेमकं कशा प्रकारे मॅनेजमेंट असतं हे? ऍक्च्युली सांगायचं तर ही संस्था आमच्या आजी स्वर्गवासी सुहासिनीताई मांजरेकर यांनी 1968 रोजी बदलापूरमध्ये स्थापन केली आणि आजीच्या पश्चात माझे डॅडी आणि मम्मी बघत होते कार्यकाळ. आता मम्मी आहे, डॅडी दुर्दैवाने डॅडी नाहीयेत आपल्यात, पण मी आणि लौकिक दादा आम्ही दोघं, लौकिक दादा अध्यक्ष आहे, मम्मी खजिनदार आहे, मी आहे, मी सचिव आहे शाळेची आणि ट्रस्टी आहे आणि तायडे सराजी आपले मुख्याध्यापक आहे. आमचा पूर्ण स्टाफ, आमचे केअरटेकर्स एवढ्या मायेने या मुलांचा सांभाळ करत असतात. तर त्यांना कधी असं वाटत नाही, इथे मुलं जवळजवळ 11 महिने आपल्याकडे असतात आणि 1 महिना घरी असतात, पण मुलांना असं वाटतं की शाळेतच यावं. ते आम्हाला सारखे फोन करत असतात की मला मम्मा म्हणतात, माझ्या भावाला दादा म्हणतात की कधी येणार, कधी यायचं मम्मा, कधी यायचं दादा. मी कारण कसं त्यांना इथे त्यांच्या एज ग्रुपची मुलं भेटतात. घरी कसं की त्यांच्याबरोबर खेळायला कोणी असतं नसतं आणि इथे जे संगोपन त्यांना प्रेमाने केलं जातं. तर सर्वांचा आमच्या स्टाफचा पण खूप मोठा त्याच्यात खूप मोठा वाटा आहे की केअरटेकर्स ज्या प्रकारे त्यांची काळजी घेतात आणि आमचे टीचर्स आणि मुलांना म्हणजे फक्त आपण शैक्षणिक म्हणजे उपक्रम अकॅडमिक्स शिकवत नाही, तर मुलं आपली संगीत, कला, कॉम्प्युटर, संगणक आणि इतर क्षेत्रात पण आहेत. स्केटिंग सुद्धा चालवतात आणि आपल्या मुलांचा स्वतंत्र महाराष्ट्रातला पहिला ऑर्केस्ट्रा आहे अंध विद्यार्थ्यांचा, तो हे करतात आणि मुलांमध्ये खूप कलागुण आहेत. आणि ही मुलं असं म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात की त्यांच्यात जी पॉझिटिव्हिटी आहे इथे येऊन बघितलं तर तीच पॉझिटिव्ह ऊर्जा आम्हाला काम करायला अजून मदत करते. आमच्या आजीची संस्था आहे म्हणून तर आम्ही चालवतोच आहे, पण ही मुलं जे आम्हाला प्रेम देतात मायेनी, म्हणजे मम्मी आज पण जाताना छोटी मुलं बिलकुल रडून घरी जातात. तर हे जे प्रेम आहे हेच आम्हाला म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे की ही संस्था पुढे चालत ठेवण्याचे. उन्हाळी सुट्टी लागली तर अनेक विद्यार्थी जे आहेत ते आपल्या घरी परतले. काय भावना असते, कारण एक बाउंडिंग असते तुमची आणि विद्यार्थ्यांची, आणि सडनली तेव्हा त्यांच्या घरी जातात तेव्हा काय भावना असते? तेच आम्हाला रडायला येतं. म्हणजे मी तर लहान मुलांमध्ये असते, मला लहानपणापासून लहान मुलं खूप आवडतात. मेश्राम मॅडमना सुद्धा माहितीये की मुलं माझ्या अंगाखांद्यावर माझ्या मम्मीकडे, दादांकडे, यांच्याकडे असतात. तर आम्हाला खूप वाईट वाटतं, म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सला सोडून जाताना वाईट वाटतं तसं शाळेतनं जेव्हा ते जातात तेव्हा आम्हाला वाईट वाटतं. तर सेम म्हणजे इक्वल बॉन्डिंग असतं त्यांच्या पॅरेंट्स सारखं. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार. तर एकंदरीतच पाहिलं तर आपण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचा भाग म्हणून आपण त्या समाजाचं काहीतरी लेणं लाभलेलं असतं आणि तेच कुठेतरी लेणं देण्याचं काम जे आहे ते अशा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला नियमित कुठेतरी करताना पाहायला मिळतं. तुर्तास इतकंच. मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.